नमस्कार महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी पालकांना माझा प्राध्यापक विजयकुमार कौदरे यांचा मनापासून नमस्कार। विशेषतः इयत्ता 10वी स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांची परीक्षा मार्च फेब्रुवारी 2026 या कालावधीत सुरू होत आहे। 20 फेब्रुवारी 2026 पासून स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांची, मग ते मराठी माध्यमाचे असो, ते इंग्रजी माध्यमाचे असो अथवा ते सेमी इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी असो, प्रत्येक विद्यार्थ्याच्या परीक्षेला आता फक्त 58 ते 60 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे। विद्यार्थी मित्रांनो, वर्षभर खूप अभ्यास केलाय परंतु अपेक्षित मार्क्स मिळत नाही किंवा तुमच्या बुद्धिमत्तेप्रमाणे मार्क्स मिळत नाही। शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना क्लास आणि शाळा हे दोन पर्याय उपलब्ध असल्यामुळे त्यांना अपेक्षित यश मिळतं, पण माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, मग शेतकऱ्याचे विद्यार्थी असतील, ग्रामीण भागातील कष्टकऱ्याचे विद्यार्थी असतील किंवा कामगारांची ती मुलं असतील, शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं पोटेन्शियल प्रचंड मोठं आहे। त्या मुलांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे, परंतु योग्य मार्गदर्शन योग्य वेळी न मिळाल्यामुळे हे विद्यार्थी अपेक्षित मार्कांपासून किंबहुना शिक्षणाच्या प्रवाहापासून थोडे मागे पडतात। आणि म्हणूनच मिशन एज्युकेशन अंतर्गत महाराष्ट्रात प्रथमतःच आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राची महा रिव्हिजन ऑनलाईन बॅच। विशेषतः इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी 50 दिवसात 20% पेक्षा जास्त मार्क्स वाढण्याची प्रत्येक विद्यार्थ्याला संधी आहे। 10वी स्टेट बोर्डची साधारणपणे महाराष्ट्रातून दरवर्षी 14 ते 15 लाख विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देतात। त्यातील काही ठराविकच विद्यार्थी 90% पेक्षा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवितात, परंतु माझा मागच्या 22 वर्षांचा अनुभव सांगतो, शेवटच्या 50 दिवसात जे विद्यार्थी उत्तम पद्धतीने तयारी करतात त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स किमान 20% मार्क्स वाढतात। आणि म्हणूनच मी स्वतः एक शेतकरी पुत्र आहे, परंतु जरी मी जन्माने शेतकरी पुत्र असलो तरी पेशाने प्राध्यापक आहे। मागच्या 22 वर्षात विद्येचं माहेरघर असणारं, संस्कृतीचं माहेरघर असणारं, शिक्षणाची राजधानी म्हणून ज्याला ओळखलं जातं अशा पुणे शहरामध्ये काम करत असताना पुण्यातील हजारो विद्यार्थ्यांना मेरिट मिळवून दिलं। गणित शिकवणारा मी एक प्राध्यापक, हजारो विद्यार्थी पालक यांचं समुपदेशन करणारा एक समुपदेशक, शिक्षकांचं ट्रेनिंग घेणारा एक ट्रेनर आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारानं समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरित करणारा एक प्रेरणादायी वक्ता। मला जाणवलं की आज मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहेत, परंतु हे मोबाईल आता मुलांनी केवळ सोशल मीडियासाठी, केवळ फेसबुक पाहण्यासाठी, केवळ चॅटिंग करण्यासाठी, केवळ गेम खेळण्यासाठी आणि आपला वेळ वाया घालवण्यासाठी वापरू नये, तर या मोबाईलद्वारे मुलं महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातून, कानाकोपऱ्यातून, जिथं नेट आहे, जिथं मोबाईल आहे, तिथून आता अभ्यास करू शकतात आणि मोबाईलचा वापर अभ्यासासाठी करू शकतात। होय, महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी संध्याकाळी 6 ते 9 या वेळात टीव्ही बंद करेल, बाकीचे सगळे उद्योग बंद करेल आणि अभ्यास करेल आणि आपल्या आई वडिलांचं नाम उज्ज्वल करेल। म्हणूनच मी परभणी जिल्ह्यातून, ज्यांनी महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून दिलं, अनेक विद्यार्थ्यांचं, हजारो विद्यार्थ्यांचं करिअर घडवलं, स्पर्धा परीक्षांसाठी जे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांना अत्यल्प फीमध्ये मार्गदर्शन करतात, असे विठ्ठल कांगणे सर यांच्या माध्यमातून, विठ्ठल कांगणे सरांना आम्ही ही इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक महा रिव्हिजन बॅच सुविधा उपलब्ध करून देत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विजयकुमार कौदरे खास पुण्यातील माझ्या एक्सपर्ट टीमने तुमच्यासाठी ही डेव्हलप केलेली, ही विकसित केलेली तंत्रशुद्ध आणि तंत्रशुद्ध नव्हे तर तिनं रिझल्ट दिलाय अशी महा रिव्हिजन बॅच विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आहे। हा राज्यस्तरीय शैक्षणिक उपक्रम आहे। राज्यस्तरीय मी का म्हणतो तर हा केवळ एका तालुक्यापुरता, एका जिल्ह्यापुरता किंवा एका विभागापुरता किंवा एका बोर्डाच्या सेक्शन पुरता मर्यादित नाही, तर महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातील 14 ते 15 लाख विद्यार्थ्यांना फायदा मिळवून देणारा मिशन एज्युकेशन अंतर्गत। मिशन एज्युकेशन अंतर्गत म्हणजे नेमकं काय आहे मिशन एज्युकेशन? मिशन एज्युकेशन म्हणजे मी स्वतः पुण्यामध्ये काम करत असताना पुण्यातील प्रत्येक विद्यार्थी त्याच्यावरती काम करतो, पुण्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला मेरिट मिळतं, पुण्यातील प्रत्येक विद्यार्थी हुशारच आहे, पण ग्रामीण भागातले विद्यार्थी कोण म्हणतं हुशार नाही? शेतकऱ्याचा विद्यार्थी हुशार नाही का? आम्ही सुद्धा शेतकऱ्याचीच मुले, पण ह्या शेतकऱ्याच्या मुलाला जर योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळालं तर ही मुलं सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकतात, शिक्षणामध्ये क्रांती घडू शकतात। आणि होय, महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या क्रांती झाल्या, मग ती नील क्रांती असेल, ती औद्योगिक क्रांती असेल, ती शेतीविषयी झालेली क्रांती असेल, पण आता घडणार ती शैक्षणिक क्रांती, कारण महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा, कामगाराचा प्रत्येक मुलगा आता शिक्षणामध्ये अग्रेसर राहणार। आणि म्हणूनच मिशन एज्युकेशन अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही परीक्षेतील यश हे केवळ विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेवरती अवलंबून नसतं। तुम्ही सर्वजण बुद्धिमान आहातच, किंबहुना ईश्वराने तुम्हाला, मला प्रत्येकाला दिलेला मेंदू हा एकसारख्या वजनाचा आहे। तुमच्या माझ्या प्रत्येकाचं मेंदूचं वजन 1200 ते 1500 ग्रॅमचं आहे। मग हुशार कोण, यशस्वी कोण होतो?
तर बुद्धिमत्तेला जर योग्य अभ्यासाची पद्धत, तंत्र आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर तोच विद्यार्थी जीवनात आणि जीवनातील कोणत्याही परीक्षेत यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, या महारिव्हिजन बॅच मध्ये आम्ही तुमच्या अभ्यासाची पद्धत, अभ्यासाचं टेक्निक आणि योग्य वेळी योग्य व्यक्तींच्या द्वारे तुम्हाला योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देत आहोत. आता काळजी करू नका, तुम्ही बुद्धिमान आहात. आता आपण तुम्हाला बुद्धिमत्तेला हे योग्य तंत्राची, योग्य मार्गदर्शनाची जोड देऊन तुम्हाला यशस्वी करूयात. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 22 वर्षात 95% जास्त, किंबहुना मॅथेमॅटिक्स मध्ये 100 पैकी मार्क्स मिळवून देताना हजारो विद्यार्थी मी घडवलेत. प्रत्येक विद्यार्थ्याचं पालकत्व नव्हे तर शैक्षणिक पालकत्व मी घेतले. पालकत्व आणि शैक्षणिक पालकत्व याच्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. जो जन्म देतो तो पालक, पण जो जीवन जगताना जीवन जगण्याची दिशा दाखवतो, मार्गदर्शन करतो, तो देतो तो गुरु. आणि ही देणारी लोक आज कमी आहेत. परंतु पुण्यामध्ये आम्ही प्रत्येक, महाराष्ट्रातील नव्हे तर मी म्हणाल देशातली एकमेव माझी संस्था आहे की ते प्रत्येक विद्यार्थ्याचं ऍडमिशन झाल्यानंतर शैक्षणिक पालकत्व घेते आणि त्या विद्यार्थ्याला यशाच्या मार्गावरती नव्हे तर एक आदर्श नागरिक म्हणून घडवण्यासाठी कार्यरत आहे. आणि मला आज माझ्या ग्रामीण महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याचं या बॅचद्वारे शैक्षणिक पालकत्व घेऊन त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं आहे, त्याला शिक्षणाच्या ह्या मुख्य प्रवाहात आणायचं आहे. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, मुख्य भाग राहतो या शेवटच्या 50 दिवसात माझ्या मागच्या 22 वर्षाच्या अनुभवामधनं हे मला जाणवलंय. मी हजारो विद्यार्थ्यांशी बोललो, हजारो पालकांशी बोललो, हजारो असे विद्यार्थी पाहिले की जे 50% 90% गेले आणि असेही विद्यार्थी पाहिले की जे 90% बॅक 80, 70, 75 वरती आले. मग असं काय होतंय? हाच तो वेळ, हाच तो काळ. या कालावधीत एकतर मार्क्स वाढू शकतात किंवा वाढलेले मार्क्स कमी होऊ शकतात. मला वाटतं तुमच्या प्रत्येकाचे मार्क्स जर वाढले असतील तर ते टिकले पाहिजेत आणि कमी असतील तर ते वाढले पाहिजेत. मग कोणत्या अशा चुका तुमच्या ह्या 50 दिवसात होऊ शकतात? एक, विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांचा शिक्षकांशी असणारा शेवटच्या 50 दिवसातला संपर्क कमी होतो. कारण तुमचा सेंड ऑफ झाला, तुमचं शुभचिंतन झालं की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जवळपास 1 ते 1.5 महिन्यांची सुट्टी होते. मग तुम्ही अभ्यास करत नाही का? तर होय, तुम्ही अभ्यास करता, परंतु हा अभ्यास करत असताना केलेला अभ्यास बरोबर का चुकीचा हा विचारायचा कोणाला? केलेला सेल्फ स्टडी बरोबर का चुकीचा हा विचारायचा कोणाचा? ही मुख्य अडचण तुमच्या समोर उभी राहते. आणि मग तो बरोबर असो किंवा चूक असो, तुम्ही फक्त अभ्यास करत पुढे जाता, तुम्हाला त्याचं योग्य मार्गदर्शन मिळत नाही, शिक्षकांचा संपर्क तुटतो. बराचसा अभ्यास 10वी मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाच्या या 10वी बोर्डमध्ये पहिल्यांदा पूर्ण सिलेबस तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. 9वी पर्यंत आपल्याकडे सेमेस्टर पद्धत आहे. म्हणजे प्रथम सत्र शिकायचं, प्रथम सत्रात लिहायचं, प्रथम सत्रात द्वितीय सत्रात लिहायचं नसतं, तुम्ही विसरून जाता. पण एप्रिल 2025 ला शिकलेला भाग तुम्हाला फेब्रुवारी 2026 मध्ये लिहायचा आहे. म्हणजे तुम्ही अभ्यास करता पण तो भाग तुम्हाला आठवत नाही. मग जर आठवला नाही तर विचारायचं कोणाला? ही मोठी अडचण तुमच्या समोर उभी राहते. शाळेची परीक्षा, शाळेची शेवटची सराव परीक्षा आणि बोर्डाची परीक्षा याच्यात किमान 1 महिन्याचं अंतर असतं. आणि ह्या 1 महिन्यांच्या कालावधीमध्ये तुमच्या लिखाणाचा स्पीड कमी होतो आणि हजारो विद्यार्थ्यांचा हाच प्रॉब्लेम नेमका परीक्षेच्या वेळेस उभा राहतो. तो प्रॉब्लेम म्हणजे विद्यार्थ्यांना 80 मार्काचा पेपर 3 तासात लिहिता येत नाही. म्हणजे लिखाणाचा स्पीड तुमचा कमी पडतो, तुमचा पेपर कमी होतो. आणि म्हणून ह्या शेवटच्या 50 दिवसात होणारी गंभीर चूक म्हणजे तुम्ही लिखाणापासून दुरावता. पुढचा सर्वात महत्वाचा पाठ, तुम्ही घरी असता, शाळेला सुट्टी असते, मग मोबाईल, टीव्ही, इंटरनेट, नकारात्मक विचार, नातेवाईक, शेजारचे किंबहुना आई वडील हे तुमच्या अभ्यासातला अडथळा ठरतात. आणि ह्या अडथळ्यांमध्ये तुम्ही अडकता. जशी जशी परीक्षा जवळ येते तशी तशी तुमची निगेटिव्हिटी तयार होते, तुमच्यात भीती निर्माण होते, केलेला अभ्यास आठवत नाही. सर्वात महत्वाचा पाठ म्हणजे अभ्यासाची सुरुवातच कुठून करायची, कोणता विषय सोपा, कोणता विषय अवघड, कोणत्या विषयाची कोणत्या वेळेत तयारी केली पाहिजे हे नेमकं तुम्हाला जमत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अभ्यास किती केला हे महत्वाचं नाही, त्या अभ्यासाच्या क्वांटिटीपेक्षा अभ्यासाची क्वालिटी महत्वाची असते. ही क्वालिटी शेवटच्या 50 दिवसात मेंटेन होत नाही. अत्यंत महत्वाची चूक म्हणजे योग्य अभ्यासाचं तंत्र, मेरिटचा मंत्र, लेखन कौशल्य तुम्हाला माहित नसतं. आणि ह्या शेवटच्या 50 दिवसामध्ये तुम्ही फक्त तोंडी अभ्यास करत जाता. जो सोपा विषय वाटतो त्याच विषयाचा अभ्यास करता, एकसारखा अभ्यास करत नाही. कारण 10वी बोर्ड एक्झामला, स्टेट बोर्डला 10 विषयांची परीक्षा द्यायची असते. तुम्ही ठराविक विषय जे तुम्हाला आवडतात, मराठी आवडतो मराठी करता, हिंदी आवडतो हिंदी करतात, काही मुलांना जिओग्राफी आवडतं काही मुलं जिओग्राफीच करतात. पण एक लक्षात ठेवा, 10वीची बोर्ड परीक्षा म्हणजे आपल्या समोर वाढलेलं ताट नव्हे. मला कारल्याची भाजी आवडत नाही म्हणजे मी कारलं खाणार नाही, चालतं ते जेवणामध्ये,
परंतु विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला 10 विषय आवडत असो किंवा नसो हे तुम्हाला लिहावेच लागतात. त्यामुळे एकसारखा अभ्यास तुमच्या शेवटच्या 50 दिवसात होत नाही. यासारख्या असंख्य चुका होतात. या महारिव्हिजन बॅच मध्ये तुमच्या अभ्यासक्रमाबरोबर तुमच्या चुकांवरती काम होणार आहे. मग शेवटच्या 20 दिवसात विद्यार्थी मित्रांनो काय करायचं असतं? 20% मार्क्स होण्यासाठी या शेवटच्या 50 दिवसात नेमकं काय करायचं? तर नियोजन. अर्ध यश नियोजनाने पक्क होतं असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी अवघा 1.5 मिनिटांचा वेळ घेतला होता आणि प्रतापगडाचं सर्वात अवघड युद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी 1.5 मिनिटात जिंकलं. पण हे 1.5 मिनिटं युद्ध जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रतापगडावरती बसून 1.5 वर्ष नियोजन करावं लागलं होतं. तुमच्या हातात आता 50 दिवस आहेत. मी 50 दिवसात या मार्क लिस्टवरती प्रिंट होणाऱ्या एका मार्काचं नियोजन करू शकता. मग सकाळी कोणता अभ्यास, दुपारी कोणता अभ्यास, रात्री कोणता अभ्यास, कोणत्या वेळेस कोणता विषय, एका दिवसात कोणता विषय, लिखाण कधी करायचं, सेल्फ स्टडी कधी करायचं, शिकायचं कधी, समजून कधी घ्यायचं, याचं नियोजन तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. नंबर 2, एक फॉर्म्युला, तो जगातील कोणत्याही परीक्षेसाठी लागू पडतो. तो फॉर्म्युला तुम्हाला इथून पुढच्या या 50 दिवसात वापरावा लागेल. 1, रोज शिका. 2, समजून घ्या. 3, त्याचा स्वयं अध्ययन म्हणजे सेल्फ स्टडी करा. आणि नंबर 4, जे शिकलात, जे समजून घेतले, ज्याचा अभ्यास केला त्याचा रोज न चुकता सराव करा. हे तुम्हाला करावं लागेल. सर्वात महत्वाचा पाठ, अनुभवी तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन. 5, अभ्यासात येणारे अडथळे दूर करावे लागतील. 6, तुम्हाला आदर्श उत्तरपत्रिका लेखन तंत्र विकसित करावं लागेल. उत्तरपत्रिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो 10 विषयांची परीक्षा ज्यावेळेस तुम्ही देताना त्यावेळेस एका सब्जेक्टमध्ये किमान 5 ते 7 मार्क्स हे तुमच्या उत्तरपत्रिकाच्या लेखन तंत्राचे असतात. कारण 10वीच्या बोर्डाचे पेपर हे तुमचे शाळेतले शिक्षक तपासत नाहीत. बाहेर महाराष्ट्रात तुमचे पेपर कुठेही जातात. मग तिथं तुम्हाला तो शिक्षक ओळखत नसतो. तुमची उत्तरपत्रिका ही तुमची ओळख बनवावी लागते. आणि जेव्हा तुम्ही तुमची उत्तरपत्रिका ही तुमची ओळख बनवताना तेव्हा तुमचे मार्क्स 100% 5 ते 10% वाढतात. हे तुम्हाला शेवटच्या 20 दिवसात शिकवावं लागतं, किंबहुना तुमच्यामध्ये ते विकसित करावं लागतं. शेवटच्या दिवसापर्यंत तुमचा लिखाणाचा स्पीड मेंटेन करावा लागतो. म्हणजे काय, तर तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत पेपर सोडवावे लागतात. सर्वात महत्वाचा पाठ. आणखीन काय करावं लागतं, तर आणखीन एक गोष्ट करावी लागते, तुमची संगत. मी जो नेहमी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, F4 फॉर्म्युला इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला पाळावा लागेल. F4 फॉर्म्युला म्हणजे तुमचे बेस्ट 4 फ्रेंड्स कोण असावे, तर माय सेल्फ, तुम्हाला तुमचा स्वतःचाच मित्र व्हावा लागेल. माय पेरेंट्स, तुम्हाला तुमच्या आई वडिलांना मित्र बनावं लागतील. माय टीचर्स, तुम्हाला तुमच्या शिक्षकांना मित्र बनावं लागतील. आणि माय स्टडी मटेरियल, तुमच्या अभ्यासाच्या साहित्याला तुम्हाला मित्र बनवावं लागेल. आणि यांच्या सोबत संगत करून, यांच्या सोबत मैत्री करून पुढच्या 50 दिवसात तुम्हाला मेरिटच्या शिखरावरती जावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, ही महारिव्हिजन बॅच म्हणजे नेमकं काय, तर समजून घ्या. 50 दिवसांचं नियोजन. ह्या 50 दिवसांमध्ये 5 गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने रोज कराव्या लागतील. 1, रोज शिकावं लागेल. 2, त्याचा किमान 7 ते 8 तास रोज सेल्फ स्टडी करावा लागेल. 3, ज्याचा अभ्यास केलाय त्याचीच तुम्हाला एक प्रश्नपत्रिका सोडवावी लागेल. 4, ती प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर आता तुम्हाला शिक्षक भेटणार नाहीत, म्हणजे स्वतः तुम्हाला मूल्यमापन करावं लागेल. आणि 4 नंतर 5वी गोष्ट येते, ते मूल्यमापन केल्यानंतर त्या उत्तरपत्रिकेमध्ये माझं काय चुकलंय, कुठे चुकलंय, काय बरोबर, किती बरोबर, जे येत नाही त्याची पुन्हा रिव्हिजन करावी लागेल. म्हणजे या 5 गोष्टी ह्या शेवटच्या 50 दिवसात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कराव्या लागतील, किंबहुना तुमच्याकडून कोणीतरी करून घ्याव्या लागतील. विद्यार्थ्यांच्या यशातील पालकांची भूमिका. पालक मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर विद्यार्थी घडत असताना 3 घटक महत्वाचे असतात. 1, तो स्वतः विद्यार्थी. 2, त्याचे पालक. आणि 3रा घटक म्हणजे त्याचे शिक्षक. कारण हा इक्वलिटर ट्रायंगल म्हणजे ज्याला समभुज त्रिकोण म्हणतो त्याला मी नेहमी SPT ट्रायंगल म्हणतो. S म्हणजे स्टुडंट, P म्हणजे पेरेंट्स आणि T म्हणजे टीचर्स. याच्यातला एक जरी घटक कमी पडला तरी विद्यार्थी परीक्षेत नव्हे तर जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होत नाही. म्हणून पालक मित्रांनो, या कालावधीमध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना अभ्यासाची प्रेरणा द्यावी लागेल, त्यांचं कौतुक करावं लागेल, त्यांना अभ्यासासाठी मोकळा वेळ द्यावा लागेल. तुमच्या घरातील वातावरण आता तुम्हाला शांत ठेवावं लागेल. जर तुमच्या आपसामध्ये वाद असतील, भांडणं होत असतील तर मुलांच्या अभ्यासाच्या वेळेस ते तुम्हाला टाळावं लागेल. म्हणजे कृतिशील पालकत्व मी ज्याला म्हणतो, हे कृतिशील पालकत्व तुम्हाला बजावावं लागेल. आमच्यासारख्या शिक्षकांचं मार्गदर्शन त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावं लागेल. कारण विद्यार्थी मित्रांना जर यशस्वी करायचं असेल तर पालक मित्रांनो शिक्षकाची भूमिका फार महत्वाची असते. ही भूमिका. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, पुण्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर देशातली सर्वात मोठी महारिव्हिजन ऑनलाईन बॅच तुमच्यासाठी काय देणार,
ही फक्त कोचिंग नव्हे, तो कोचिंगच्या पुढे जाऊन विद्यार्थी घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना यशाचा आत्मविश्वास देणारी बॅच आहे. केवळ 10वीच्या मार्कांसाठी मर्यादित नाही, तर या बॅचमध्ये नंबर 1 सर्व विषयांची वर्षभर परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिकवलेल्या सर्व भागाची रिव्हिजन विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडून करून घेतली जाईल. म्हणजे तुम्ही आता शिकलात पण आठवत नसेल तर घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला प्रत्येक विषय त्या विषयातलं परीक्षेच्या दृष्टिकोनातून, आता सगळं पुस्तक नाही करायचं. 480 मार्काचे पेपर लिहायचे, फक्त 480. अरे 480 मार्कांच्या पेपरसाठी पूर्ण पुस्तक म्हणण्यापेक्षा परीक्षेला नेमकं काय येतं, स्मार्ट स्टडी ज्याला म्हणतो आपण, तो स्मार्ट स्टडी तुमच्याकडनं ह्या 50 दिवसात करून घेता येईल. नंतर एकूण 150 तासांचं उच्च दर्जाचं ऑनलाईन कोचिंगच आहे, फक्त ते ऑनलाईन आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा डिजिटली विथ फिजिकली. हे डिजिटली असेल पण फिजिकली येऊन टीचर तुम्हाला शिकवते, रेकॉर्डिंग नाही. तुम्ही जे युट्यूबवरती व्हिडिओ पाहता तसं नाही, किंवा तुम्हाला कोणीतरी फॉरवर्ड केलेला व्हिडिओ नाही. आता जसा मी तुमच्याशी संवाद साधतोय असा लाईव्ह संवाद तुम्हाला मोबाईलवरनं माझ्या टीचरचा तुम्हाला बघायला मिळेल. नियोजनबद्ध टॉपिक वाईज रिव्हिजन सगळी तुमचं रिवाइज केले जातील. पुढचा सर्वात महत्वाचा पाठ मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी ह्या भाषा विषयांचे 80 मार्काचे लेखी पेपर आहेत विद्यार्थी मित्रांनो. ह्या भाषा विषयांचा आता तुम्हाला धडा नाही शिकवायचा, तर तुमचं वीक पॉईंट म्हणजे तुमचं ग्रामर, तुमचं रायटिंग स्किल, तुमचं पेपर वाईज प्रॅक्टिस किंवा मॉडेल रायटिंग फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडनं उत्तरपत्रिका सोडून घ्यावी लागेल. हे या रिव्हिजन बॅचचं वैशिष्ट्य आहे. नंतर आदर्श उत्तरपत्रिका लेखन तंत्र. मी जे म्हटलं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, मी स्वतः तुम्हाला हे तंत्र विकसित झालं तर तुमचे मित्र, तुमचे शाळेतले मित्र किंवा तुमचे नातेवाईक विचारतील तू हे कुठे शिकलास. तुमचं हँडरायटिंग मी आता बदलू शकत नाही. तुमच्या लिखाणाचा स्पीड म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एका ओळीत 8 शब्द लिहायचे असतात. इंग्रजी भाषा असेल तर तिचा शब्द हा रेषेच्या वरती लिहायचा असतो. मराठी भाषा असेल तर रेषेच्या खाली लिहायचा असतो. एका मिनिटात तुम्हाला 30 ते 35 न चुकता शब्द लिहिता आले पाहिजेत. हे याच्यामध्ये शिकवलं जातं. किंबहुना आदर्श लेखन म्हणजे काय, तर दुसऱ्याला समजेल असं नेटक्या मोजक्या समर्पक मार्मिक आणि शुद्ध भाषेत लिहिणं म्हणजे उत्तम लेखन तंत्र. हे तुमच्यात या बॅचमधनं विकसित केलं जाईल. शेवटच्या 50 दिवसात वेगवान अभ्यासाची तयारी किंवा फास्ट ट्रॅक रिव्हिजन ज्याला म्हणतो, 50 दिवसात स्मार्ट बट शॉर्ट स्टडी तुम्हाला शिकवला जाईल. मग तो टॉपिक वाईज असेल, तो मेमरी टूल्स असतील, हाय स्कोरिंग टॉपिक्स असतील किंवा चॅप्टर्स असतील, हे तुमच्याकडनं करून घेता येईल. परीक्षा कालावधीतील मानसिकता. विद्यार्थी मित्रांनो वर्षभर सर्वच विद्यार्थी अभ्यास करतात, कोणी अभ्यास करत नाही असं नाही, पण यशस्वी कोण होतात, वर्षभर केलेला अभ्यास परीक्षेच्या त्या 3 किंवा 2 तासाच्या कालावधीमध्ये ज्याला उत्तम प्रकारे अप्लाय करता येतो, ज्याला ऍप्लिकेशन जमतं, तो यशस्वी होतो. एकतर पेपर सोपे येऊ शकतात, एकतर पेपर अवघड येऊ शकतात. कारण मुळात परीक्षा ही अभ्यास चेक करण्यासाठी नसते, तर परीक्षा ही तुमची मानसिकता चेक करण्यासाठी असते. विद्यार्थी मित्रांनो मी अनेक विद्यार्थी पाहिले ज्यांनी खूप वर्षभर अभ्यास केलाय, पण त्या 3 तासात त्यांनी गडबड केली. कारण तो परीक्षेचा 3 तासाचा काळ संपला की तुम्हाला कोणीही फोन करून विचारणार नाही तुला हे येत होतं की येत नव्हतं. तुम्ही लॉक होता आणि मेरिटच्या बाहेर फेकले जाता. आणि म्हणून त्या कालावधीत तुमची मानसिकता कशी असावी, पालकांची योग्य भूमिका कशी असावी, परीक्षेची अँझायटी म्हणजे भीती कशी घालावी, हे सगळं ह्या महारिव्हिजन बॅचमध्ये तुमच्याकडनं होणार आहे. हा सर्वात महत्वाचा पाठ प्रकरणानुसार, चॅप्टरनुसार तुम्हाला 10वी स्टेट बोर्डला जवळपास सर्व विषयांची 91 चॅप्टर आहेत. 91 गुणिले जर 20 केलं तर 1820 मार्कांचं म्हणजे 1820 मार्कांचं विथ प्रश्न आणि उत्तरांसहित हे तुम्हाला वर्कशीट पुरवले जातील. पुढचा सर्वात महत्वाचा पाठ 2-2, 3-3 युनिट किंवा 2-2, 3-3 चॅप्टर एकत्र करून 40 मार्काची एक प्रश्नपत्रिका, अशा 26 प्रश्नपत्रिका आता रेडी आहेत. 1040 मार्कांचं उत्तरासहित ते मटेरियल तुम्हाला पुरवलं जाईल. आणि सर्वात महत्वाचं पाठ की जे बोर्ड परीक्षेला तुम्हाला येणार आहे, 5 नव्हे, 6 नव्हे, 7 नव्हे, तब्बल 8 प्रॅक्टिस पेपर, तुमच्याकडनं आम्ही सोडून घेणार आहोत. 8 संभाव्य, नुसतं प्रॅक्टिस पेपर नाही. मार्केटमध्ये हजारो उत्तरपत्रिका, हजारो प्रश्नपत्रिका विद्यार्थी मित्रांनो उपलब्ध आहेत. काही कामाचे नाही, वेळ खाऊ येईल. ज्या परीक्षेला येणार आहेत, ज्या एक्सपर्ट टीचरने तयार केल्यात, अशा 8 संभाव्य बोर्ड सराव परीक्षा तुम्हाला आम्ही पुरवणार आहोत. उत्तरासहित तुम्हाला रोज एक पेपर तो पुढच्या 50 दिवसात सोडवायचा आहे. 480 गुणिले जर 8 केलं तर 3840 मार्कांचं रेडी मटेरियल. आणि हे जर सगळं एकत्र घेतलं तर 6700 मार्कांचं परीक्षेला येणारं रेडी मटेरियल. बाळांनो 6700 पैकी तुम्हाला लिहायचंय फक्त 480 मार्कांचं. तुम्हाला वेळ कमी पडेल एवढं मटेरियल तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पण जेव्हा आपण लाईव्ह रिव्हिजनला जाऊ तेव्हा तुम्हाला त्याच्यातलं सॉर्टेड, सिलेक्ट, रिजेक्ट
आणि कलेक्ट हा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला तिकडे वापरता येईल. आणि सर्वात महत्त्वाचा पाठ 10वी SSC बोर्ड परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचा फंडा, जे आतापर्यंत हजारो विद्यार्थी यशस्वी झाले, या विद्यार्थ्यांचा यशस्वी होण्याचा फंडा म्हणजे मागच्या 10 वर्षातील बोर्ड परीक्षेला आलेले PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो सॉल्व्ह करायचे असतात. आणि मला 100% खात्री आहे हे सगळं तुमच्याकडनं मागच्या 10 वर्षातले प्रश्न देखील आम्ही सोडून घेऊन, विद्यार्थी मित्रांनो, पुणे शहरामध्ये हजारो यशवंत विद्यार्थी घडवणारी ही माझी ज्ञानवंत शिक्षकांची टीम आहे. हा प्रत्येक टीचर, याच्यातले कोणी तुम्हाला सायन्स शिकवेल, कोणी मॅथ्स शिकवेल, कोणी इंग्लिश शिकवेल, कोणी SST शिकवेल, कोणी संस्कृत शिकवेल, कोणी हिंदी शिकवेल. आणि मी स्वतः तुम्हाला आवडणारा पण तुम्हाला अवघड जाणारा M2 म्हणजे जॉमेट्री, त्याला म्हणतो आपण भूमिती. त्याच्यामध्ये सर्कल येतं, त्याच्यामध्ये ट्रायंगल येतो, त्याच्यामध्ये ट्रिगोनॉमेट्री येते, त्याच्यात कन्स्ट्रक्शन येतं, त्याच्यात मेन्सुरेशन येतं, साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक. अवघड जाते ना, घाबरू नका. मी स्वतः तुमच्यासाठी हे सगळं घेणार आणि तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये सब्जेक्टमध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क्स मिळतात याची जाणीव ह्या रिव्हिजन बॅचमधनं विद्यार्थी मित्रांनो 100% होईल. आणि मग जर हे सर्व झालं तर शेवटच्या 50 दिवसात 15 ते 20% मार्क्स वाढण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकतं का? तर कोणीच नाही. तुम्हीच तुम्हाला स्वतःला रोखू शकतात. तुम्ही ह्या महारिव्हिजन बॅचच्या संग्रामामध्ये नक्की जॉईन करा. खात्रीने सांगतो, केवळ 10वीच्या मार्कांसाठी नव्हे तर ही बॅच तुम्हाला तुमच्या पुढच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी एक 100% आत्मविश्वास देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10वीचं मार्क लिस्ट हा एक केवळ कागद नसून जीवनाच्या आणि करिअरच्या टप्प्यातील पहिला आरसा असतो. हा आरसा जर चकचकीत असेल ना तर पुढे धावायला मजा येते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला धावण्यासाठी, तुम्हाला ह्या बोर्ड परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी माझ्याकडनं शुभेच्छा आहेतच. पण मी इच्छुक आहे तुमचं एक शैक्षणिक पालकत्व घेण्यासाठी. तुम्ही देखील इच्छुक व्हा या महारिव्हिजन बॅचला जोडण्यासाठी. ऊर्जा देऊ, ऊर्जा घेऊ आणि ऊर्जादायी काम करू आणि कायम ऊर्जादायी राहू. विठ्ठल कांगणे सर आणि आम्ही खास हे तुमच्यासाठी घेऊन येतोय पुण्यातून. महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी जिला म्हटलं तर असे पुणे शहरातून ही महाराष्ट्राची महा रिव्हिजन ऑनलाईन बॅच आपण 25 डिसेंबर 2025 पासून सुरू करतोय. तुमच्या शाळेच्या वेळेनुसार या बॅचेस ऍडजस्ट केलेले आहेत. त्याचं टाइम टेबल तुम्हाला प्रॉपर दिलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, वाट कसले बघताय, या महारिव्हिजन बॅचला जॉईन करा आणि एक यशस्वी विद्यार्थी म्हणून तुमची वाटचाल सुरू करा. तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.